चला आता आम्ही बीन्सची भाजी बनवूया। बीन्स बारीक चिरून घेतलेला आहे, बटाटा एक बारीक चिरून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून पण घेतलेला आहे। त्याच्यासाठी एक कांदा चिरून घेतलेला आहे, मिरची 2 चिरून घेतलेल्या आहेत, लसूण 2 चिरून घेतलेले आहेत, टोमॅटो 1 चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे। आता फोडणीला घालूया। कायल चुलीवर ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून देऊया। तेल थोडंसं गरम व्हायला पाहिजे। त्याच्यामध्ये जिरं टाकूया, मोहरी टाकूया, त्याच्यामध्ये जिरं टाकून देऊया। गरम झालं त्याच्यामध्ये कांदा टाकून देऊया। मिरची पण त्याच्यामध्ये टाकूया, लसूण त्याच्यामध्ये टाकूया, मिरची पण टाकूया, एक कढीपत्ता आहे ते सुद्धा टाकूया। छान असं परतून घेऊया। त्याच्यामध्ये हा टोमॅटो टाकूया, परतून घेऊया बरोबर। थोडं भाजण्यासाठी थोडंसं झाकूया त्याच्यावरती प्लेट 2 मिनिटांसाठी। चला आता आपला कांदा भाजलेला आहे, प्लेट काढून घेऊया। हा बघा लालसर कांदा बरा झालेला आहे भाजून। त्याच्यामध्ये आम्ही बीन्स बारीक चिरून घेतलेलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि बटाटे आहे ते त्याच्यामध्ये घालून घेऊया। बरं मिक्स करून घेऊया असं। त्याच्यावर आम्ही मसाला टाकूया, थोडासा हळद पावडर टाकूया, मीठ आपल्याला किती पाहिजे तेवढं घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या अंदाजाने। मला इथं पाहिजे हवं तेवढं, ह्या भाजीला किती पाहिजे असं तेवढंच घेतलेलं आहे। जास्त टाकलं तर खारट सुद्धा होऊ शकतं, म्हणजे ते आपल्या चवीनुसार घ्यायला पाहिजे। थोडंसं हिंग टाकून घेऊया, मस्त परतून घेऊया असं। त्याच्यामध्ये पाणी घालूया, किती भाजी शिजायला पाणी पाहिजे तेवढंच घालायला पाहिजे। मी 1 ग्लास घातलाय। त्याच्यावरती झाकण देऊया, थोडी मीडियम गॅस करूया, झाकून देऊया थोडा टाइम। चला आता आपली भाजी शिजली असणार, ओपन करून घेऊया। हे बघा शिजलेले आहे। या बीन्सच्या भाजीचं कसं आहे, त्याच्यामध्ये जास्त मसाले घातले ना तेवढी चव लागत नाही, तेवढी छान लागत नाही खाण्यासाठी। त्याच्यासाठी ना जास्त मसाले घालायचेच नाही याच्यामध्ये। हे बघा किती छान झालेले आहे। ही बघा आता तयार आहे भाजी बीन्सची। एक बटाटा टाकला ना खूप छान लागते भाजी त्याच्यामध्ये, आणि थोडंसं जास्त जरा तर तेल टाकायचं, त्याच्यामुळे जास्त छान लागते भाजी। त्याच्यावरती जरा ओली कोथिंबीर टाकून घेऊया। मिक्स करूया जरासं।
हे पाहू शकता आपली भाजी तयार आहे आता. ही बघा किती छान झालेली आहे. चपातीबरोबर छान लागते ती. थँक्यू. भाजी आवडली असली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.